विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑर्गॅनिक मध्ये तुम्ही झिरो आहात. समजा समजा नाहीये, पण समजा अशी काही मुलं आहेत की जिने ऑर्गॅनिक केलंच नाहीये. तर आजपासून ना तुमचं लाईफच चेंज होणार आहे म्हणूया आपण. का? ऑर्गॅनिक किती सोपं आहे हे तुमच्या लक्षात येईल. पहिली गोष्ट म्हणजे नॉमेनक्लेचर. त्याच्यावरती 20 to 25% क्वेश्चन असतात. म्हणजे 4 पैकी 1 क्वेश्चन नॉमेनक्लेचरच असतो म्हणूया आपण. आणि दुसरी गोष्ट आणि फिजिकल प्रॉपर्टीज, मेल्टिंग पॉइंट कमी आहे हो, बॉइलिंग पॉइंट. नेक्स्ट वायवा मध्ये मी बॉइलिंग पॉइंट वरतीच क्वेश्चन सगळे घेऊन देणार आहे तुम्हाला. आता उरली कोण? रिएक्शन्स. आता बोर्डच्या वेळेस रिएक्शन्स लिहायचे असतात रे. आता फक्त रिएक्टंट, प्रॉडक्ट आणि रिएजंट लक्षात ठेवता आला पाहिजे. दुसरी गोष्ट कार्बन काउंट वरून सगळं तुम्हाला जमलं पाहिजे. रिएजंट वरून कुठल्या टाईपची रिएक्शन ओळखता आली पाहिजे. करूया सुरुवात. पण त्याबरोबर अतिशय महत्वाचं, तुम्ही आमचा अजून ऍप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. प्ले स्टोर वरून सह्याद्री ट्युटोरियल्स हे ऍप डाउनलोड करा. त्या ऍप मध्ये तुम्हाला रँकर्स कोर्स दिसेल. त्यात फिजिक्स, न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही बॅच आहे. रँकर्स मध्येच आहे. त्याचे 38 व्हिडिओ तुम्हाला 2 दिवसात कंप्लीट करायचे. चॅलेंज करतोय तुम्हाला 2-3 दिवसात हे 38 व्हिडिओ कंप्लीट करायचे आहेत. 4 टॉपिकचे व्हिडिओ आहेत. मी तुम्हाला सांगू का रे बाळांनो, अतिशय अतिशय सोपं इझी आहे सगळं, ते लक्षात घ्या. बरं आता सुरुवात करूया, वेळ घालवत नाही. नॉमेनक्लेचर. मी एका पेजवर जेवढे घेतलंय ना हॅलोच्या डेरिव्हेटिव्ह मधल्या गोष्टी, त्यात मी इथं काय तुम्हाला दाखवतोय लक्ष द्या. इथं मला हा जो हॅलोजन आहे, डायरेक्टली मी अलीलकडे गेलोय. अलील हा जो हॅलोजन आहे तो या कार्बनला अटॅच आहे. ओके, त्या कार्बन जवळ सगळे सिंगल बॉन्ड आहेत. पण त्याच्यानंतर जो कार्बन आहे त्याच्या पुढे डबल बॉन्ड आहे. म्हणजे थोडक्यात ना हॅलोजन इथं ज्या कार्बनला अटॅच आहे तो sp3 हायब्रिडायझर आहे. पण त्याच्या पुढे sp2 आहे, डबल बॉन्ड. बघा ना, मग इथं पण बघा, ही बेन्झीन नाही आहे, लक्षात घ्या. इथं बघा हॅलोजन या कार्बनला अटॅच आहे, तिथं सगळे सिंगल बॉन्ड आहेत. त्याच्या नंतरच्या कार्बन नंतर डबल बॉन्ड आहेत. आता डबल बॉन्ड आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. मग डबल बॉन्ड आहे म्हणजे ते हॅलो अल्कीन आहे. हॅलो अल्कीन सुद्धा आहे हे लक्षात घ्या. पण हॅलो अल्कीन म्हणलं की हा ग्रुप लक्षात ठेवा. तिथे 2च कार्बन आहेत. तिथे 2च कार्बन आहेत आणि जो हॅलोजन आहे तो डायरेक्टली या कार्बनला अटॅच आहे. त्याच्याजवळ डबल बॉन्ड आहे. विनाइल ग्रुप आहे. विनाइल विनाइल ओके, विनाइल एक बघा. सेम तेच आहे, लक्षात घ्या. हॅलो अल्केन सगळे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड हॅलो अल्कीन, ट्रिपल बॉन्ड हॅलो अल्काइन. आणि जर बेन्झीन रिंगला हॅलोजन अटॅच असेल तर हॅलो अरीन. विचारलंय, हेच विचारलंय, हाच प्रश्न आहे. याच्या बाहेरचं काही सीईटीत येणार नाहीये. मी तुम्हाला गॅरंटी देतोय, पुस्तकाच्या बाहेरचं काहीही येणार नाही म्हणजे नाही, लक्षात घ्या. काहीच येणार नाहीये. बरं बेन्झिनिक म्हणजे काय बघा. बेन्झीन रिंगला डायरेक्ट हॅलोजन असेल तर ते हॅलो अरीन आहे. हॅलो अरीन आहे. पण बेन्झीनला कार्बन अटॅच आहे, CH2 ग्रुप आहे आणि त्याला जर असेल तर तो बेन्झिल ग्रुप आहे. बेन्झिल. इथं OH असेल तर बेन्झिल अल्कोहोल. मग अल्कोहोल मध्ये परत हेच आहे, विनाइल आहे, बेन्झिल आहे, अलील अल्कोहोल सुद्धा आहे. मग हे केलं तर अल्कोहोल सुद्धा होणार आहे. फिनॉलचं नॉमेनक्लेचर पुन्हा थोडंसं वेगळं आहे. त्यात पुन्हा पायरोगॅलॉल आहे, न्यूरोग्लुसिनॉल आहे, केटॅकॉल आहे, रिसॉसिनॉल आहे. बरोबर आहे. ते किती वेळा आलंय सीईटीत, किती वेळा प्रश्न आलाय तो. आता मला सांगा, हे विनाइल बघा, इथं बघा, हा कार्बन, हा हॅलोजन या कार्बनला अटॅच आहे, तिथं लगेच डबल बॉन्ड आहे. लगेच डबल बॉन्ड असेल तर ते विनाइल. मी काय म्हणतोय, बाद झालं एवढं. बाद झालं, लक्षात घ्या. एवढ्या प्रश्न सुटणार म्हणजे सुटणारच तुम्हाला. मग तुम्ही सॉल्व्ह करायचे, मी नुसतं बघणार आहे. मी नुसतं बघणार आहे, पण थांबा. बेन्झिल म्हणजे बेन्झीन रिंगला CH2 ग्रुप अटॅच असणार आहे. अलील म्हणजे 3 कार्बन असणार आहेत. इथं डबल बॉन्ड असणार, इथं ब्रोमीन असणार आहे. करेक्ट. विनाइल 2च कार्बन असणार आहेत, त्यांच्यात डबल बॉन्ड असणार आहे. हे लक्षात ठेवा. सुरुवात करूया आपण. चला पहिला क्वेश्चन बघा. हॅलो अरीन, मी तुम्हाला ऑप्शन दिल्याच नाही आहेत, पण 2025 लेटेस्ट 5 मे इव्हिनिंग शिफ्टचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. प्रश्न तुमच्या समोर आहे. सॉरी, उत्तर तुमच्या समोर आहे. हॅलो अरीन होतं का रे? हॅलो अरीन होतं का? हॅलो अरीन हे हाच आन्सर आहे का? आहे का? आहे हे लक्षात घ्या. ओके, हक्कातले मार्क आहेत, घालवू नका. तर नेक्स्ट क्वेश्चन करा. चला, उत्तर दिलेच तुम्हाला. नॉट अलील. अलील म्हणजे काय? की हॅलोजन ज्या कार्बनला आहे तिथं सगळे सिंगल बॉन्ड पाहिजेत मला. सिंगल बॉन्ड पाहिजेत, पण त्याच्या नंतरच्या कार्बन नंतर डबल बॉन्ड पाहिजे. त्याच्यानंतरच्या बघा, या हॅलोजन इथं अटॅच आहे, या हॅलोजनच्या इथं या कार्बनला जो अटॅच, सगळे सिंगल बॉन्ड आहेत, नंतर डबल बॉन्ड आहेत. चालतंय, चालतंय, हे बी चालतंय. ओके, हे पण चालतंय. हॅलोजन या कार्बनला अटॅच, सगळे सिंगल बॉन्ड आहेत, नंतर डबल बॉन्ड आहे. हे नाही चालणार. आणि तेच विचारलंय, नॉट अलील कुठला आहे, तर हे अलील नाहीये.
म्हणजे बघा अलील म्हणजे 3च कार्बन असं नाही बरं का. 4 कार्बन सुद्धा असू शकतात. फक्त फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तिथं सगळे सिंगल बॉन्ड पाहिजे. आहे सिंगल बॉन्ड. मग त्या कार्बन नंतर इथं मला डबल बॉन्ड पाहिजे होता. आहे का? नाही. मग आता चला बघा, बघा तुमच्या लक्षात आलंय का अलील आणि हा सुद्धा लेटेस्टच क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. पुन्हा 2025 काय विचारलंय? विनाइल. विनाइल मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो. विनाइल मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो. इथे सिंगल इथं ट्रिपल आहे. विनाइल मध्ये मला बेन्झीन रिंग नको आहे, ते हॅलो अल्कीन आहे. किती सोपं आहे. किती वेळ लागेल सांगायला सोडवला? 5-6 सेकंद लागणार आहेत लक्षात घ्या. पण तुमचं काम काय हे रिवाईज करणं. मी तुम्हाला होमवर्क देतोय. अल्कोहोलमध्ये लगेच टॉपिकमध्ये बघायचं तुम्ही विनाइल, अलील, बेन्झिल अल्कोहोल ते पण क्लासिफिकेशन बघायचंच आहे. नॉट बेन्झिलिक, नॉट बेन्झिलिक. आता बेन्झिलिक म्हणजे काय तुम्हाला सांगतो. या बेन्झीन रिंगला CH2 ग्रुप आणि हॅलोजन. पण थांबा, या इथं 2 हायड्रोजन, 1 हॅलोजन आहे. समजा अजून एका हायड्रोजनला हॅलोजनला रिप्लेस केलं असतं, तर पण चाललं असतं लक्षात घ्या. बघा ब्रोमो, फिनिल, मिथेन हे बेन्झिलिक आहे. मिथेन आहे. 2 ब्रोमो, 2 फिनिल, प्रोपेन चालेल प्रोपेन. इथे 3 कार्बन असणार आहेत लक्षात घ्या. ओके. 2 फिनिल इथेन चालेल. इथं 2 कार्बन असणार आहेत लक्षात घ्या. पण 1 ब्रोमो, 2 फिनिल, ब्युटेन चालणार नाही. इथं बघा, या कार्बनजवळ 3 हायड्रोजन आहेत. त्यातला एक तर हॅलोजन पाहिजे मला. मग 2 हायड्रोजन उरले. जास्तीत जास्त मी 2 कार्बन घेऊ शकतो. म्हणजे या बेन्झिलिक मध्ये मला 1 कार्बन म्हणजे मिथेन येऊ शकतं, 2 कार्बन म्हणजे इथेन पण येऊ शकतं, 3 कार्बन म्हणजे प्रोपेन सुद्धा येऊ शकतं. पण 4 कार्बन हे येणार नाहीत बेन्झिलिक मध्ये. बेन्झिलिक मध्ये 4 कार्बन येणार नाहीत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा चला. अलील विचारलंय. अलील, अलील विचारलेलं आहे. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अलील मध्ये अल्कीन असतं. मग इथं अल्कीन आहे, इथं पण अल्कीन आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. अरे वाह! आता एक काम करूया आपण, नीट बघूया आपण. याच्यावर काम करूया आपण पहिला. 1, 2, 3 प्रोपीन म्हणजे 3 आहेत. 1 ब्रोमो प्रोपीन म्हणजे पहिल्याला ब्रोमीन आहे. पहिल्याला ब्रोमीन आहे, पण ॲक्चुअली इथं ना नॉमेनक्लेचरमध्ये ना काय आहे 1 ब्रोमो पण इथं क्लिअर दिलंच नाही की त्यांनी डबल बॉन्ड कुठे आहे ते. इथं पण दिलंच नाही की त्यांनी डबल बॉन्ड कुठे आहे. चला इथं दिलंय. ब्रोमो ब्यूट 1 ENE म्हणजे मी 1, 2, 3, 4 घेतो. चौथ्याला मी ब्रोमीन घेतोय. ओके. चौथ्या कार्बनला जर मी ब्रोमीन घेतलं, तर पहिल्यानंतर डबल बॉन्ड दिला, तर हे अलील नाहीये. हे अलील नाहीये, नाहीये. आता 2 ब्रोमो प्रोपीन 1, 2, 3, 4 नाही 4 नाही 3. प्रोप म्हणजे 3 आणि 2 ब्रोमो म्हणजे इथं ब्रोमीन अटॅच आहे. मग याचा अर्थ हे सुद्धा अलील नाहीये रे बाळांनो, नाहीये. कारण हॅलोजन तिथं अटॅच आहे, तिथं सगळं सिंगल बॉन्ड पाहिजे. आता त्याच्यानंतर डबल बॉन्ड पाहिजे ना अलीलसाठी, नाहीये. 2 ऑप्शन कॅन्सल. आता 1 ब्रोमोप्रोपीन, आता 1 ब्रोमोप्रोपीन पॉसिबिलिटी आहे. पण 3 ब्रोमोप्रोपीन आता गंमत काय माहिती का लक्षात घ्या. डबल बॉन्ड द्यायचा कुठं? मी तुम्हाला सांगतो मोठा प्रश्न निर्माण झालाय. 1, 2 आणि 3, 1, 2, 3. जेव्हा तुम्ही 1 ब्रोमो म्हणताय, तेव्हा पहिल्या कार्बनला तुम्ही ब्रोमीन अटॅच केलाय आणि ठीक आहे. जर मी इथं डबल बॉन्ड दिला, तर हे बरोबरच आहे. हे बरोबरच आहे. आता मी काय करतोय बघा नीट लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो अलील ब्रोमाइड आता मी तुम्हाला नेतोय इथं. 3 ब्रोमोप्रोपीन, 3 ब्रोमोप्रोपीन हे पाहिजे मला. प्रायोरिटी ऑर्डर. ठीक आहे. समजतंय का? बघा. ओके इथं. इथं नेक्स्ट क्वेश्चन हा. 3 ब्रोमोप्रोपीन ॲक्चुअली हे नाहीये 1 ब्रोमोप्रोपीन म्हणजे हे चुकलं होतं माझं. 3 ब्रोमोप्रोपीन हे लक्षात घ्या. जिथं डबल बॉन्डला हा पहिला, दुसरा, तिसरा. मग हे ब्रोमीन आहे लक्षात घ्या आणि मग हे आहे अलील. हे IMP आहे बरं का लक्षात घ्या. इथं मी सुद्धा गोंधळ होतो लक्षात घ्या. प्रायोरिटी याला द्या. 1, 2, 3 3 ब्रोमोप्रोपीन. ओके हे आहे अलील. आपल्या पुस्तकातलं होतं. पुन्हा पुस्तकातलंच होतं तुम्हाला मी जस्ट दाखवलं होतं तर लक्षात घ्या. आता नेक्स्ट बेन्झिलिक हलाइड कुठला आहे? बेन्झिलिक हलाइड कोणतं आहे? आता मी तुम्हाला सांगतो. ब्रोमोबेन्झीन हे बेन्झिलिक नाहीये. मी तुम्हाला हे होमवर्क देणार आहे. बघा मी नीट सांगतो लक्ष द्या. इथं कार्बन आहे आणि याला मला इथं हॅलोजन अटॅच करायचंय. ओके. एक तर पहिली गोष्ट म्हणजे ब्रोमो, फिनिल, मिथेन चालेल. ओके चालेल. 1 ब्रोमो, 2 फिनिल, इथेन.
1 ब्रोमो, 2 फिनिल इथेन नाही चालणार बाळांनो, लक्षात घ्या. नाही, म्हणजे मला काय म्हणायचंय, हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तोच बेन्झीनला अटॅच पाहिजे. मग मी तुम्हाला हे सुद्धा ॲज अ होमवर्क ठेवतोय. हे सुद्धा होमवर्क ठेवतोय. आता मी काय म्हणतोय, आता तुमचं तुम्हीच सोडवायचं लक्षात घ्या. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज विनाइल? विनाइल रिपीटेड क्वेश्चन आहे. मगाशी 25 चा होता, आता 24 चा होताय. ऑप्शन सुद्धा चेंज नाहीयेत बाळांनो. तुम्ही करा. विनाइल मध्ये डबल बॉन्ड असतो ही हिंट देतोय. ओके, नेक्स्ट. परत बेन्झील रिपीट झालेलं आहे. तेच ऑप्शन्स आहेत. ॲज इट इज म्हणूया आपण. नॉट अलिलिक रिपीटेड क्वेश्चन आहेत आणि माझ्या मते ऑप्शन सुद्धा चेंज करत नाहीयेत. म्हणजे हा 24 चा प्रश्न आहे. बघू तरी मला मगाशी 24 चा घेतला का 25 चा घेतलाय आपण? मगाशी ओके, ओके 25 चे. ऑप्शन पण तशाच सेम टू सेम आहेत बाळांनो. मग 24चं 25ला येतंय. मग 25चं 26ला का नाही येणार? का नाही येणार? मी तुम्हाला सांगतो. परत बेन्झिलिक विचारलंय. परत विनायलिक विचारलंय. परत अलील विचारलंय. अरे अलील म्हणल्यावर डबल बॉन्ड नको का? अलील म्हणल्यावर डबल बॉन्ड डायरेक्ट कसा चालेल? डायरेक्ट कसा चालेल? म्हणजे सगळे सिंपल प्रश्न आहेत. मग चला आता झालेत प्रश्न. विनाइल हॅलोजन एटम इज बॉन्डेड टू sp3, sp3, sp3. Halogen atom is bonded to sp3 hybridized carbon atom next to carbon carbon double bond. बरोबर आहे. मग आता सुरुवात करा ऑर्गॅनिकला आणि आपली ऑर्गॅनिकची सेपरेटच बॅच आहे लक्षात घ्या. फक्त ₹200 ची ती बॅच आहे. त्यात 38 व्हिडिओ आहेत 4 टॉपिक वरती आणि त्यात 11चं पण ॲड करायचं राहून गेलंय माझ्याकडं. ओके, मला कमेंटमध्ये करा बरं का, ज्यांच्याकडे बॅच आहे त्यांनी करा कमेंट, की मी 11चे 2 टॉपिक हायड्रोकार्बन आणि बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्यात ॲड करून टाकतो. मग बाळांनो, जबरदस्त सुरुवात होणार आहे ऑर्गॅनिकला लक्षात घ्या. हे खूप सोपे प्रश्न आहेत. करा तुम्ही. ऑल द बेस्ट.